अध्यक्ष श्री सचिन शेठ सातो, महाराष्ट्राचे क्रीडाचे अध्यक्ष प्रफुल्ल शेठ तावरे, बारामती नगरीचे उपविभाग अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार स्वप्नीलजी रावडे, महाराष्ट्राचे खजिनदार सुरेंद्रजी भोयटे, महाराष्ट्राचे क्रीडाचे सहखजिनदार खास कोल्हापूर भागातून आलेले आहेत दशरथजी शेटे, विनोदजी कांबळे नगररचनाकार, आणि बारामती नगरीमध्ये नवीन नगरसेवक निर्वाचित झालेले प्रवीण आमचे सभासद आणि नगरसेवक प्रवीण माने, अजिनाथ चौधर, अमर धुमाळ, भारती शेळके, सारिका वाघमारे, पूनम चव्हाण, आफरीन बागवान, श्वेता नाळे, अश्विनीताई सातव यांचं मी सगळ्यांचं स्वागत करतो. बारामती नगरीमध्ये बिल्डर व्यवसाय पूर्वीपासून चालू होता. बारामतीत बिल्डरांना एकत्रित येण्याची एक गरज भासली आणि त्यानिमित्तानं बारामतीमध्ये क्रीडा ही संस्था 2013 साली स्थापन झाली. 2013 साली क्रीडा स्थापन झाल्यानंतर लगेच क्रीडाईने त्यांचं स्वतःचं ऑफिस बांधण्याचं एक प्रपोजल हाती घेतलं आणि सगळ्या बिल्डरांच्या माध्यमातून आणि प्रफुल्ल सरांच्या जागेच्या माध्यमातून सगळ्यांनी 2016 साली स्वतःचं बारामतीमध्ये एक ऑफिस तयार केलं. आणि या बारामतीत ऑफिस तयार झाल्यानंतर बारामतीचं वैभव हे हळूहळू वाढत होतं आणि बारामतीची ही डेव्हलपमेंट बऱ्याच मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या बारामतीमध्ये होत होती. ह्या डेव्हलपमेंटची जी अख्ख्या महाराष्ट्रात आणि अख्ख्या देशात माहिती व्हावी म्हणून एक क्रीडाने पुढाकार घेऊन महाराष्ट्रामधली GB जनरल बॉडी मीटिंग इथं घेतली आणि महाराष्ट्रातले सगळे बिल्डर इथं बोलून बारामती कशी आहे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. असेच आम्ही नेहमी प्रयत्न करतो. GB 2 वेळा आम्ही बारामतीत घेतली आणि क्रीडा वुमन्स विंग यांची कन्व्हेनर्स मीट ही बारामतीत घेतली. ह्या बारामतीत घेताना जे बारामतीत अजितदादांच्या माध्यमातून आणि सचिन शेठच्या मदतीने ही जी डेव्हलपमेंट बारामतीत झालेली आहे हे महाराष्ट्रातले सगळे बिल्डर बघितल्यानंतर त्यांनी जे कौतुक केलं बारामतीचं आणि आमच्या बारामतीसारखे सगळे आमदार आणि इथले सारखे नगरसेवक आमच्या गावात असावेत असं त्यांचं म्हणणं आलं आणि ह्या पद्धतीने आम्ही बारामतीची डेव्हलपमेंट हे सगळे महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न केला. क्रीडा वुमन्स विंगची स्थापना आम्ही कशासाठी केली की बिल्डर व्यवसाय करत असताना आमच्या बिल्डरांना काही मध्येच प्रॉब्लेम आला तर ती संस्था किंवा ते व्यवसाय पुढं त्या महिलांनी चालवता यावा म्हणून त्यांच्यामध्ये ती डेव्हलपमेंट व्हावी म्हणून आपण क्रीडा वुमन्सची स्थापना 2016 साली झाली आणि त्या माध्यमातून सगळ्या वुमन्स विंगला ह्या व्यवसायाची माहिती आम्ही पुरवतो आणि ते व्यवसाय कसा करायचा हा त्यांना शिकवतो. त्यामुळं आमच्या ऑफिसमध्ये किंवा आमच्या साईटवरती त्यांची बऱ्यापैकी मदत होते. आता हा एक्सपो आम्ही बारामतीमध्ये काम करत असताना ज्यावेळेस कोविड आला तर क्रीडाईने पहिला पुढाकार घेऊन सगळ्या कामगारांना एकत्रित करून आम्ही पहिल्यांदा जेवण व्यवस्था त्या सचिन शेठ साक्षी आहेत त्या गोष्टीला की जेवणाची व्यवस्था कोविडच्या काळामध्ये 1600 कामगारांना त्यांच्या साईटवरती जाऊन आम्ही पुरवलं आहे आणि ह्याचाच बोध घेऊन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट लागू झाली आणि प्रत्येक कामगारांना त्यांच्या साईटवरती जेवण पुरवण्याची व्यवस्था झाली. आणि कोविडचा दुसरं सेशन आल्यानंतर त्यांना आम्हाला कोविडची लस जवळजवळ आम्ही 1000 कामगारांना कोविडची लस दिली. या माध्यमातून कामगारांचं आम्ही एकत्रीकरण करून कामगारांच्या ज्या काही त्यांना सोयी मिळतात त्यासाठी कामगार नोंदणी कार्यालय पण बारामतीमध्ये क्रीडाच्या पुढाकाराने आलं आणि आता क्रीडा ऑफिसच्या वरतीच ते कार्यरत आहे. ह्या माध्यमातून बारामतीतले सगळे कामगार नोंदणीकृत होतात आणि त्याचा लाभ सगळ्या कामगारांना मिळतो. त्यांचे जे काही कामगारांना सोयी गव्हर्नमेंटकडनं असतात ते पुरवण्याचं ते कार्यालय करतं आणि त्याच्या माध्यमामुळे कामगारांमध्ये एक चांगला
क्रीडामुळे एक चांगलं काम झालेलं आहे. हे असे कामं करत असताना आम्ही सामाजिक कामामध्ये भरपूर काम करतो. प्लांटेशन अशा काही गोष्टी आम्ही बारामतीमध्ये कामगारांचं एकत्रीकरण, कामगारांच्या मेडिकलचे ट्रीटमेंट्स असे काही बरेचसे कामं बारामतीमध्ये करतो. हे करत असताना असं हा व्यवसाय वाढत असताना बिल्डर बारामतीमध्ये खूप स्वरूपामध्ये व्हायला लागलेत, वाढायला लागले. आणि ह्याचं संघटन किंवा आमच्या बायर्सला, आमच्या जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांना बारामती 55 स्क्वेअर किलोमीटर यामध्ये वाढत असल्यामुळं बरेच प्रोजेक्ट बारामतीमध्ये तयार व्हायला लागले. त्या प्रत्येक प्रोजेक्टवर त्या व्यक्तीला पोचणं आणि ते शहानिशा करणं हे थोडंसं त्याला अवघड व्हायला लागलं. 56 संस्था महाराष्ट्रामध्ये क्रीडा संस्था आहेत. त्यातल्या जवळजवळ 32 क्रीडाईच्या संस्था हा एक्सपो भरवतात. मग त्या माध्यमातून आम्ही ह्या वर्षी असा निर्णय घेतला की आमच्या ग्राहकांना एकाच छताखाली सगळे प्रोजेक्ट बघायला मिळायला पाहिजे आणि त्यांना शहानिशा करून त्यांना प्रोजेक्ट चॉईस करून त्यांचा फ्लॅट बुक करता आला पाहिजे. आणि असे चांगले बिल्डर्स आणि प्रत्येक गोष्ट नियमात करणारे, रेराचे रजिस्ट्रेशन असणारे असे सगळे प्लॉटिंगचे बिझनेस, एनी प्लॉटचे बिझनेस, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एका छताखाली आणल्या. त्यामुळं प्रत्येक ग्राहकाला आता ते शक्य झालं आहे की तुम्ही कुठं फ्लॅट घ्यायला पाहिजे, कुठल्या लोकेशनला घ्यायला पाहिजे आणि ते शक्य होणार आहे ह्याच्या माध्यमातून. हा आम्ही आता पहिल्यांदा खूप मोठ्या स्वरूपामध्ये प्रयत्न करत आहोत. आणि ह्या सगळ्या प्रयत्नाला आमचे स्पॉन्सरर, त्यांचे खास मी आभार मानतो की त्यांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून ते स्पॉन्सर आम्हाला थोडासा हातभार ह्या सगळ्या गोष्टीसाठी लावला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आमच्यावरती विश्वास टाकून जे बिल्डर क्रीडाईचे मेंबर्स आहेतच, पण त्या व्यतिरिक्तही आपण सगळ्या बिल्डरांना ह्यामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे. त्यांचंही मी आभार मानतो की ह्या सगळ्या प्रोजेक्टला त्यांनी सपोर्ट करून आपण एका छताखाली सगळे एकत्रित आलो आहोत. ह्याच्या माध्यमातून आपण ग्राहकासाठी खूप चांगलं काम करणार आहोत. आपण बिल्डर एकत्रित आल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण असं इथनं पुढे आपण सगळे अशा पद्धतीनेच कार्यक्रम एकत्रित येऊन करूया. मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.